आजच्या व्हिडिओमध्ये कंबाईनमध्ये झालेल्या ग्रुप सीच्या पेपरमधील गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न आहेत. पहिला प्रश्न काय, दोन क्रमांकात विषम संख्याचा वर्गातील फरक 112 तर त्यापैकी लहान संख्येचा वर्ग किती? काय सांगितलंय, दोन विषम संख्यातील वर्गाचा फरक 112 आहे, तर त्या संख्येतील लहान संख्येचा वर्ग किती? मग x अधिक 2 फरक कितीचा असतो प्रत्येक संख्येमध्ये? x अधिक 2 वजा x वर्ग बरोबर किती? 112. x वर्ग अधिक 4 अधिक 4x परत ह्या 4ला 4 आणि वजा x वर्ग बरोबर किती? 112. मग आता हे x मायनस आणि हे प्लस दोन्ही कटले तर राहिलं काय? 4x अधिक 4 बरोबर किती? 112. तर 4x बरोबर किती राहिलं? 108. 4x बरोबर 108. तर x बरोबर 108 भागिले 4. मग 4 दोन्ही 8 राहिले किती? 4 7 28. आता ह्या 27 सगळ्यात लहान संख्या आली, तर याच्या नंतरची संख्या कोणची? 29. ह्या क्रमांकात वर्गसंख्या ह्यांचा जर वर्ग केला तर त्यांचा दोन्हीचा फरक येतो 112. तर ह्याचा वर्ग किती? 729. बघा यानंतरचा प्रश्न बघा कसा आहे. आता 0.11चा वर्ग मायनस 0.01चा वर्ग. आता हे बघा छेदस्थानी 1.2 आहे, तर आता ह्याचा वर्ग किती झाला? आता 11चा वर्ग किती? 121. पॉईंट किती? 4 पॉईंट असतील, कारण का इथं 2 पॉईंट आहेत तर वर्गाच्या ठिकाणी 4 पॉईंट जातात. मायनस आता इथं 2 पॉईंट आहेत तर इथं 4 होतील. 1 2 3 आणि 4 ह्यांचे मायनस केले तर किती राहिले? 0.012. ह्याच्यातलं राहिलं काय? तर 0.012 छेदस्थानी 1.2. तर बघा आता ह्या 12ने ह्याला भागल्यानंतर पॉईंट इकडे वरचे पॉईंट किती? तर 3 आणि खालचा छेदस्थानचा 1. हा पॉईंट उडाला आणि हा 0 0 कटला तर 12 1 12. तर किती राहिलं? 1 छेदस्थानी 100. मग 0.01 ह्याचं फायनल उत्तर असेल. त्याच्यानंतरचं बघा सांकेतिक चिन्हामध्ये ह्या संख्येला तर हे दिलं आहे, तर ह्याचं काय असेल? तर बघा इथं काय केलं आहे, शेवटचा अंक जशाला तसा पलटून गेला आहे. ह्याचा सिक्वेन्स मधात नेला, हा इकडं आणला, हा इकडं आणला. म्हणजे इथून सुरुवात केली, त्याच्यानंतर ते, त्याच्यानंतर ताव, आणि हे जशाला तसा उचलला आणि लास्टला ठेवला आहे. मग इथं पण काय होईल? DIP आणि हे जशाला तसं पुढं जाईल STU. ह्याचं उत्तर हे असेल. बघा यानंतरचा प्रश्न, दिलेल्या आकृतीत किती त्रिकोण असतील? आता हे बीला पण आलता, कंबाईन बीला पण आलता आणि ह्याच्यात फक्त रकाना 1 कमी केला आहे आणि जशाला तसाच प्रश्न आहे. 1 2 3 4 5. आता हे लास्टची संख्या किती? 5. त्याच्या पुढची संख्या 6 छेदस्थानी 2 किती आलं? तर याच्या त्रिकोण किती असतील? 15 असतील. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, स्पंदनने 120 पानाच्या एका पुस्तकाचा 3/6 भाग वाचला असेल तर त्याने त्या पुस्तकाची किती पाने वाचलेली नाहीत? किती पानं आहेत? एकूण 120 पानं आहेत. त्यानं त्याच्यातला किती भाग वाचला आहे? 3/6. आणि राहिला आहे किती ते काढायचं आहे. बघा 3 2 6 आणि 20 3 60. आता हा प्रश्न आहे, याच्यात काय दिलं आहे? इथं डायरेक्टली B आणि इथं A. कारण का इथं 2 A, इथं 3 A, इथं 4 A, इथं 5 A आणि शेवटी प्रत्येकाला B जोडलेला आहे. तर याचं उत्तर काय? BA. पर्याय नंबर 4. त्याच्यानंतरचा प्रश्न 3.75 5.00. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे 3.75 5.00 तर 6.25 त्याच्या पुढं 7.50 आणि 8.75 त्याच्या पुढची काय संख्या येईल इथलं काढायची आपल्याला. तर बघा हा दोन्हीतला फरक किती? 1.25. ह्या दोन्हीतला फरक किती? 1.25. ह्या दोन्हीतला फरक किती? 1.25. प्रत्येकामध्ये 1.25चा फरक आहे. लास्टची बघा 8.75 कितीचा फरक आहे? 1.25चा. तर ह्याची बेरीज केल्यानंतर 5 आणि 5 10, हा चाला 1 आणि 7 आणि 3 10, हा चाला 1 आणि हे 10. इथं काय येईल मग? 10
0.00. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, आदित पहिला कुठं जातो आहे? बघा, आदित पहिला उत्तरेला गेला आहे, तिथून पुढं एकदा उजवीकडे गेला आहे, नंतर डावीकडे गेला आहे, नंतर डावीकडं. तर मग आता कोणत्या बाजूला चलत आहे? तर पश्चिमी बाजूला चलत आहे. पर्याय नंबर 4. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, राम, श्याम, जॉन यांच्या 5 वर्षापूर्वीची वयाची सरासरी 16 आहे. 5 वर्षापूर्वी वयाची सरासरी किती? तिघा जणांच्या वयाची सरासरी किती? 16. आता यांची तिघाची वय किती होईल? 15. आजचं वय व्हायला तर 5 वर्षापूर्वी म्हणलं तर आजचं वय किती होईल? 15 वर्ष तिघाचं मिळून. आणि 5 वर्षानंतर वयाची सरासरी, 5 वर्षानंतर आणि 5 वर्षानंतर किती झाली? 15. तर बघा, 16 त्रिक 48 प्लस 15 म्हणजे 30, ह्या दोन्ही मिळून 30 झालं. तर 8 आणि 7. आता हे किती जण येतं? तर 3 जण आहेत. मग ह्या 78ला 3 भागल्यानंतर 3 दोन्ही 6, किती राहिलं? 3 सक्क 18. तर 5 वर्षानंतर त्यांची सरासरी किती होईल? तर 26 होईल. बघा, ही संख्या मालिका दिली, तर इथलंच कोणतं पद येईल म्हणून सांगितले. तर यांचा फरक किती? तर 27. ह्या दोन्हीचा फरक किती? 29. ह्या दोन्हीचा फरक किती? 31. आता ह्या फरकातला फरक किती आला? तर 2. इथं पण किती आला? 2. मग इथं 2 असेल. आता या दोन्हीची बेरीज झाली 33. आता 33मध्ये 257 मिळवले तर किती होईल? 0.9 आणि 200, ह्याचं उत्तर असेल 290. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.